नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता बातम्या पाहूया विस्ताराने। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। तानाजी सावंत हे खोटारडे आहे, उजनीचे पाणी देऊ शकत नाही। माजी आमदार राहुल मोटे यांचा हल्लाबोल। पाणी आणण्याच्या तारखा 4 वेळा बदलल्या। सावंत यांच्या भाषणाची क्लिप पत्रकारांसमोर वाजवली। उजनीचे पाणी तर मीच आणणार, राहुल मोटे यांचा दावा। परंतु तानाजी सावंत तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो। पाणी तुम्हाला फक्त राहुल मोटेच देणार आणि ही राहुल मोटेची गॅरंटी आहे। एवढंच मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो। गेल्या वेळेस देखील प्रेस कॉन्फरन्स घेतल्यावर मी सांगितलं होतं की ह्याचं उत्तर स्वतः तानाजी सावंत यांनी द्यावं। त्यांच्या लिंबू टिंबूला कुणून पाठवून ते उत्तर देऊ नये। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 907542 6642। आता बातमी विस्ताराने। तानाजी सावंत हे खोटारडे आहेत, उजनीचे पाणी देऊ शकत नाही। उजनीचे पाणी तर मीच देणार, याची गॅरंटी देतो, असं म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यावर पत्रकार परिषदेत बोलताना हल्लाबोल केला आहे। शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी परंडा येथील सरगम मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी माजी आमदार राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका करत म्हणाले की सावंत हे पाण्यासाठी नागरिकांना खोटे बोलत असून गेल्या 4 वर्षापासून आपल्या भाषणात वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत। तसेच न आणलेले पाणी दाखवण्यासाठी नागरिकांना करमाळा तालुक्याच्या सीमेवर घेऊन गेले होते, तर उद्या उजनी धरणावर घेऊन जातील व हेच पाणी आपल्या मतदारसंघात येणार आहे असं सांगतील, असे म्हणत मोटे यांनी सावंत यांची खिल्ली उडवली। तसेच सावंत यांनी उजनीच्या पाण्यासाठी दिलेल्या वेगवेगळ्या तारखांच्या भाषणाची क्लिप पत्रकारांसमोर वाजवली। यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील, ॲडव्होकेट सुभाष वेताळ, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय पवार, हनुमंत गायकवाड, नसीर शहा, मारुती मासाळ, पंकज पाटील, अमोल करडे, शहर अध्यक्ष श्रीहरी नायकवाडी, रवींद्र जगताप, ताहेर पटेल, शरद झोंबाडे, बाबूराव काळे, घनश्याम शिंदे, गणी हावरे, नंदू शिंदे, भाऊसाहेब खरसडे, ॲडव्होकेट सुहास पाटील, गोविंद जाधव, ॲडव्होकेट सुजित देवकते, मजिद पटेल यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2020 पर्यंत हे पाणी आपल्या हक्काचं पहिल्या टप्प्यातलं 5 टीमची पाणी कोळवामध्ये टाकल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही। 2023च्या जानेवारीमध्ये दुसरीतलं पाणी आपल्या कोळवामध्ये आलं असतं। मला स्वतःला विश्वास आहे या जून जुलै 2024 पर्यंत हे पाणी आपण आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। लेट टू लेट डिसेंबर 24 पर्यंत माझ्या मिरगावांमधनं माझ्या कोळगावमध्ये पाणी पडलं पाहिजे। शब्द म्हणजे शब्द, और यही होता रहा है मिलाद, तारीख पर तारीख। या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक आभार मानतो। काही दिवसापूर्वी पालकमंत्री तानाजी सावंत यांनी उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघातील सुना कोळेगावला पाणी येणारे अशा पद्धतीची जाहिरातबाजी केलेली होती आणि आपल्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बॉर्डरवर नेऊन तिथं एक कार्यक्रम घेतलेला होता। कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेबद्दल त्यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये काही विधानं केली होती। त्याच्या संदर्भात मी ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेणार आहे। त्याच्या अगोदर परांड्याला कुस्तीच्या कार्यक्रमाला तानाजी सावंत यांनी माझ्यावर टीका केली होती की राहुल मोटे यांनी नुसती धरणं बांधलेली आहेत, नुसतं कॅनॉल केलेलं आहे। मला या ठिकाणी सांगायचंय की विरोधी पक्षाचा आमदार राहुल मोटे यांनी मतदारसंघामध्ये कॅनॉल आणि धरणं बांधलेली आहेत हे कबूल करणं म्हणजे मी केलेल्या कामाची, विकास कामाची पावती आहे, असं मी सुरुवातीला या ठिकाणी सांगतो। आपण जर आपल्या मतदारसंघाचा अभ्यास केला
तर मी आमदार असताना आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळे स्टोरेज टँक असतील, वेगवेगळे पाझर तलाव असतील, हे गेल्या 15 वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सुरू केलेले आहेत. हे सुरू करत असताना त्या धरणाची नावं मी आता आपल्याला सांगत नाही, पुढच्या टप्प्यामध्ये ती मी घेणारच आहे. परंतु ही सर्व जी कामं करत असताना त्या धरणाची पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र, लवादाची मान्यता, टेंडर प्रक्रिया, भूसंपादनची प्रक्रिया आणि प्रत्यक्ष पाणी साठल्यानंतर त्या तलावाचं जलपूजनाचा आपण कार्यक्रम घेतला. पाणी न येता कुठल्याही तलावाचं जलपूजनाचा कार्यक्रम आपण घेतलेला नाही, हे मी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी सांगतो. दुसरा महत्वाची गोष्ट, आपल्या मतदारसंघामध्ये ही जी काही तलावं वेगवेगळी झालेली आहेत, ह्या तलावं सर्वच्या सर्व ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस तिथल्या कॅचमेंट एरिया मधलं जे काही पाणी आहे ते त्या धरणामध्ये साठून 100% ते धरणं भरलेली आहेत. जवळजवळ 5 ते 10 वर्ष झालं ही धरणं 100% त्या ठिकाणी भरत आहेत. हे करत असताना ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये दुष्काळ असतो, पाऊस होत नाही, त्यावेळेस हे धरणं भरायला आपल्याला अडचण येते. म्हणून मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर 2004 साली उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन सुरू केलं, पाठपुरावा सुरू केला. पहिल्यांदा 2007 साली हिची उजनी धरणातून आपल्या मतदारसंघामध्ये पाणी आणण्यासाठी सीना कोळेगाव मध्ये आणि मतदारसंघामध्ये मूळ प्रशासकीय मान्यता आपण शासनाकडून घेतली. त्यावेळेस मी आमदार होतो आणि ही 2007 ची प्रशासकीय मान्यता मूळ जी आहे ती 2,500 कोटी रुपयाची आहे. त्याच्यानंतर ही प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक अडचणी होत्या. पाणी उपलब्धतेच्या अडचणी होत्या, लवादाची मान्यतेची अडचण होती, टेंडर प्रक्रिया कशी राबवायची, सर्वे कसा करायचा, ह्या सर्व अडचणी वर मात करून आपण 2009 साली पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली आणि त्याच्यामध्ये आपण टेंडर प्रक्रिया पूर्ण करून हे काम चालू केलं. पहिली प्रशासकीय मान्यता जी होती ती 21 TMC पाण्याच्या मर्यादेत होती. त्याला अनेक अडचणी होत्या, टेक्निकल अडचणी होत्या, लिगल अडचणी होत्या, राजकीय विरोध होता. म्हणून शासनाने असा निर्णय घेतला की 21 TMCच्या ऐवजी आपल्याला लवादाने मंजूर केलेलं 7 TMC पाणी जे आहे तेवढ्या मर्यादितच आपण काम हाती घेऊया आणि तेवढ्या मर्यादितच आपण काम आपल्या मतदारसंघामध्ये सुरू केली. हे झालं 2009 साली. त्याच्यानंतर कृष्णा मराठवाडा सिंचन योजना नेमकी काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाहून जाणारं पाणी नीरा नदीच्या माध्यमातून असेल, इतर नदीच्या माध्यमातून असेल, ते बोगद्याच्या माध्यमातून पहिल्यांदा उजनी धरणामध्ये ते पाणी आणायचंय. हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं उजनी धरणामध्ये आल्यानंतर उजनी धरणातलं पाणी उचलून आपल्या मतदारसंघातील सीना कोळेगाव धरणामध्ये हे पाणी आणायचंय. ही कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी माहिती देतोय. सीना कोळेगाव मध्ये पाणी आणायचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु ह्याची प्रक्रिया कशी होणार आहे? उजनी धरणातून मीरगव्हाणपर्यंत हे पाणी आल्यानंतर एक लिफ्ट आपल्या इथं होणार आहे. पहिली लिफ्ट येणार आहे पंप हाऊस रायझिंग मेनच्या माध्यमातून आपल्या सीना कोळेगाव धरणामध्ये पाणी आल्यानंतर परत सीना कोळेगावच्या इथं पाणी उचलायचंय पंप हाऊस रायझिंग मेनच्या माध्यमातून. हे पंप हाऊस रायझिंग मेन मी आमदार असताना त्या काळामध्ये 100% पूर्ण झालेलं आहे. तिथून कॅनॉलच्या माध्यमातून साकत धरणामध्ये पाणी न्यायचंय. त्या कॅनॉलचं काम आपण आमदार असताना हे काम पूर्ण झालेलं आहे. साकत धरणातून 2 कॅनॉल आपले वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी निघणार आहेत. पहिला कॅनॉल जो आहे तो आपल्या खसापुरी ते वांगी तलावामध्ये पाणी जाणार आहे आणि दुसरा जो कॅनॉल आहे त्याच्यामध्ये खंडेश्वर वाडी, जेजला, वाटेपळ, हिवरडा, गोरमाळा, सोनगिरी, पुढे यशवंडी, इराची वाडी, इसरूप, कडकनाथवाडी, दुधाळवाडी, साठवण तलाव आणि पुढे हे पाणी उस्मानाबादकडे जाणार आहे. ही जी धरणाची मोजकी मी नावं सांगितलेली आहेत तुम्हाला,
त्यापैकी माझ्या काळामध्ये सोनगिरीचा तलाव असेल, हिवरडा असेल, इराची वाडी असेल, इसरूप असेल, कडकनाथवाडी असेल, दुधाळवाडी असेल, पांढरेवाडी आपल्या मतदारसंघातल्या असेल, वांगी असेल, ही सर्व तलावाची कामं भूमिपूजनापासून, टेंडर प्रक्रियापासून, भूसंपादनाची प्रक्रिया आणि 100% त्याच्यामध्ये पाणी साठा पावसाच्या पाण्यावर भरल्यानंतर आपण त्याचा जलपूजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि हा माध्यमातून एक आपल्या वालवड आणि पुढचं वालवड आणि गोरमळ्या माताकडं एक कॅनॉल साकतमधून जाणार आहे. ही सर्व कॅनॉलची आपण त्या ठिकाणी आपल्या काळामध्ये पूर्ण केलेली आहेत. आता मिरगावावरून दुसरा एक लिफ्ट होणार आहे. ते लिफ्ट आपल्या नदी, आपल्या धरणाच्या पुढं नदी पात्रामध्ये ते पाणी सोडण्यात येणार आहे. ते पाणी पुढं घाटणे बॅरेज, म्हणजे घाटणे बॅरेजच्या माध्यमातून नदी पात्रातून हे पाणी तुळजापूर, लोहारा, उमरगा अशा पद्धतीनं हे पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील त्या 3 तालुक्यामध्ये जाणार आहे. निधी शासनाने रेग्युलर प्रोसेस प्रमाणे मंजूर होत असताना मी 11,000 कोटी रुपये मंजूर केले असं धडधडीत पालकमंत्री सारखा माणूस जर बोलत असेल तर हे दुर्दैव आहे, आपल्या जनतेची फसवणूक आहे. हे मी तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आता 2019ला माझा पराभव झाला, तो मी मान्य केला. राजकारणामध्ये हार जीत असते, त्याच्याबद्दल काही विषय नाही. परंतु 2019ला माझा विजय झाला असता तर एकाच वर्षात हे पाणी मी माझ्या मतदारसंघामध्ये आणलं असतं, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतोय. कारण मला तेवढा कॉन्फिडन्स आहे, मला काय काम तिथं झालेले माहिती आहे. आता हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाटेल की मी राजकारणासाठी बोलतोय. परंतु तानाजी सावंत यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये 2020 डिसेंबरला हे पाणी आपल्या मतदारसंघात येणार आहे म्हणून एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं. ते मी तुम्हाला थोडक्यात ऐकवणार आहे. फक्त एक नाही, असे 2-4 तारखा त्यांनी बदलले, टप्प्याटप्प्याने ते ऐकवणार आहे. पहिल्यांदा ते काय बोलले ते थोडक्यात तुम्हाला ऐकून दाखवतो. म्हणजे स्पष्ट बोलायचं झालं, डिसेंबर 2020 लिहून ठेवा, शेवटचं सुद्धा माणसं सांगतो. डिसेंबर 2020 पर्यंत, डिसेंबर 2020 पर्यंत, डिसेंबर 2020 पर्यंत हे पाणी आपल्या हक्काचं पहिल्या टप्प्यातलं 5 टीमची, पहिल्या टप्प्यातलं 5 टीमची पाणी कोळवामध्ये टाकल्याशिवाय हा तानाजी सावंत स्वस्त बसणार नाही. तानाजी सावंत जे बोलले ते एकदम बरोबर आहे, चुकीचं काहीच नाही यात. त्यांना अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की 80-90% काम राहुल मोठे यांच्या काळामध्ये झालेलं आहे. 1 वर्ष तुम्ही जर पाठपुरावा केला, थोडा निधी दिला तर 2020 पर्यंत पाणी येतंय. आणि म्हणून ते आत्मविश्वासानं त्या भाषणामध्ये निवडून आल्यावर सांगितलं की 2020 डिसेंबर पर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी पाणी आणून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. परंतु पुढं काय झालं, 1 वर्षामध्ये येणारं पाणी आज 4.5 वर्ष झालं तरी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये पाणी आलं नाही. ह्याला कारणीभूत तानाजी सावंत आहेत, त्यांची निष्क्रियता आहे. ते निवडून आल्यानंतर मंत्रीपद न मिळाल्यामुळं ते पुण्याला जाऊन बसले आणि 2 वर्ष त्यांचा आणि मतदारसंघाचा कसलाही संपर्क राहिला नाही, म्हणून ती 2-3 वर्ष आपली वाया गेली. आता मी जर तुम्हाला म्हटलं ही 2-3 वर्ष वाया गेली तर तुम्हाला खरं वाटणार नाही. तानाजी सावंत यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की 2 वर्ष वाया गेली नाही तर पाणी सीना कोळेगावमध्ये आलं असतं. हे देखील त्यांचं भाषण मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात ऐकवणार आहे. मागच्या 2 वर्ष वाया गेली नसती तर आज कोळवामध्ये उजवीचं पाणी आलं असतं. मागच्या 2 वर्ष वाया गेली नसती तर आज कोळवामध्ये उजवीचं पाणी आलं असतं. त्यांच्या तोंडातून तुम्ही ऐकलं 2 वर्ष कशामुळे वाया गेली हे जनतेने त्यांना विचारलं पाहिजे. तुम्हाला 5 वर्ष लोकांनी निवडून दिलेले 5 वर्षासाठी आणि तुम्ही सहज म्हणता की 2 वर्ष वाया गेली. 2 वर्ष कशासाठी वाया गेली, ह्यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं म्हणून त्यांनी पुण्याला जाऊन बसले आणि पुण्याला गेल्यामुळं
आपल्या मतदारसंघातली ही विकास कामं त्या ठिकाणी मार्गी लागली नाहीत. त्यामुळं ही 2 वर्ष आपली वाया गेली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 2019 ते 22 मी बाहेर होतो, म्हणजे मतदारसंघाच्या बाहेर होतो ही कबुली त्यांच्या भाषणामध्ये दिलेली आहे. ते देखील मी तुम्हाला ऐकून दाखवतो. 2 वर्ष मी बाहेर होतो. 19 ते 22 पर्यंत 2 वर्ष मी बाहेर होतो. 19 ते 22 पर्यंत मुख्यमंत्र्याचा जो कार्यक्रम धोकीला झाला त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलेले की बाहेर होतो, म्हणजे मंत्रीपद न मिळाल्यामुळं त्यांचा व्यवसाय पुण्यामध्ये बसून ते सांभाळत होते. कारखान्याचा व्यवसाय असेल, संस्थेचा व्यवसाय असेल, मग हे पाणी आणण्यासाठी वेळ कोण देणार? त्यामुळं हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही, हे देखील मी तुम्हाला या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगतो. त्याच्यानंतर अजून एक त्यांनी शेवटची तारीख त्या ठिकाणी दिलेली आहे. कुस्तीचा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये ते काय म्हणाले ऐका. आणि हे पाणी जेव्हा मी 2022 असतो तो 2022 ला आपलं धरण ओळख झाला असतं. अरे माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्याला ते पाणी झालं आपलं. तिसरी आणि हे पाणी जर मी 2019 ला मंत्रिमंडळात असतो तर 2022 ला आपलं धरण ओळख झालं असतं. अरे माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्याला ते पाणी झालं आपलं. त्यांनी काय सांगितलं की 2019 ला मंत्रीपद मिळालं असतं तर पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलं असतं. मी म्हणतो कशाला मंत्रीपद पाहिजे पाणी आणण्यासाठी? 80-90% मी काम करून ठेवलंय, जुन्या सरकारने काम केलंय, एका वर्षात पाणी आपल्या इथे येणार होतं. यांना मंत्रीपद फक्त मोठेपणा मिरवण्यासाठी पाहिजे, त्या ठिकाणी मोठेपणा दाखवण्यासाठी पाहिजे. मी मंत्री नसताना पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणलंच नाही, कशाला मंत्रीपद लागलं? 2दा सत्तेतला आमदार होतो, एकदा विरोधी पक्षाचा आमदार होतो, त्याच्यानंतर माझे आमदार असताना सुद्धा हे पाणी आणण्यासाठी मी प्रयत्न केलाय. बबन दादा फक्त आमदार आहेत, कुठले मंत्री त्यांच्याकडं मंत्रीपद नाही, तरी सुद्धा त्यांनी मतदारसंघामध्ये पाणी आणलं. मग तुम्हाला मंत्रीपद कशाला पाहिजे पाणी आणण्यासाठी? आणि उद्या जर भविष्यामध्ये त्यांना मागं मंत्रीपद मिळालंच नसतं तर आपल्याला काही पाणी मतदारसंघामध्ये आणायचं नव्हतं का? तानाजी सावंत हे मतदारसंघातल्या लोकांची स्पष्टपणे दिशाभूल करत आहे. आणि ह्याच्या पुढचं तर अजून कहर आहे. आता 4थी तारीख त्यांनी दिलेली आहे. त्यांनी जी तारीख दिलेली आहे ते आपल्या विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतरची तारीख त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. ह्या 4 तारखेचं मी तुम्हाला थोड्या वेळाने माझे 1-2 मुद्दे संपल्यावर ती क्लिप ऐकवणार आहे आणि त्याच्यानंतर आपली प्रेस कॉन्फरन्स संपणार आहे. मला आपल्या मतदारसंघातील लोकांना सांगायचंय की तानाजी सावंत तुम्हाला 5 किलो साखर फुकट वाटू शकतो. तानाजी सावंत तुम्हाला बचत गटाच्या महिला भगिनींना 1000 रुपये देऊ शकतो. तानाजी सावंत तुम्हाला एखाद्या प्रायव्हेट कंपनीने त्यांच्या CSR निधीतून सायकल वाटप केलेलं आहे असं म्हणू शकतो. परंतु तानाजी सावंत तुम्हाला पाणी देऊ शकत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो. पाणी तुम्हाला फक्त राहुल मोठेच देणार आणि ही राहुल मोठेची गॅरंटी आहे. एवढंच मी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. गेल्या वेळेस देखील प्रेस कॉन्फरन्स घेतल्यावर मी सांगितलं होतं की ह्याचं उत्तर स्वतः तानाजी सावंत यांनी द्यावं. त्यांच्या लिंबू टिंबूला कुणून पाठवून ते उत्तर देऊ नये, कारण हा आपल्या मतदारसंघाचा तर विषय आहेच, परंतु जिल्ह्याचा सुद्धा विषय आहे. विधानसभेच्या दृष्टीने आणि लोकसभेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा हा पाण्याचा प्रश्न आहे. आणि ही काय पहिली वेळेस नाही त्यांचं लोक एखाद्या न आलेलं पाणी बघायला घेऊन जायचं. हिंगणगावला काय झालं? इलेक्शनच्या तोंडावर हिंगणगावला गाड्या पाठवून लोक तिथं पाणी आलं आहे अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी केलं त्यांनी. हिंगणगावच्या लोकांना विचारा तिथं पाणी आहे का आज? त्यांनी दिशाभूल लोकांची हिंगणगावची केली, चांदणीच्या लोकांची दिशाभूल केली. ते पाणी त्यावेळेस सोडण्यासाठी परवानगी नव्हती. त्यांनी जे दिलेले पाईप होते ते काढून नेले नंतर,
आणि 4.5 वर्षांमध्ये त्याची परवानगी घेऊ शकले असते, त्यांनी ती घेतली नाही. हिंगणगावला सुद्धा अशाच पद्धतीने इलेक्शन आलं की माणसं घेऊन जायची. आता मला आव्हान आहे, जे लोक हिंगणगावला इलेक्शनच्या वेळेस गेले होते त्यांनी परत हिंगणगावला जायचं आणि तिथं पाणी आहे का हे पाहायचं. पत्रकारांनी सुद्धा पाहू. आसूला सुद्धा काय झालं, इलेक्शनच्या तोंडावर 10-20 लाख रुपये खर्च केला, पाणी आणलेलं दाखवलं. मला लोकांना सांगायचंय की आज तुम्ही आसूला जाऊन बघा, तिथं उपसा सिंचनचं पाणी येतं का, त्याला अधिकृत परवानगी मिळाली का. मलमपट्टी करण्याचं काम तुम्ही जे करता हे चुकीचं आहे. लोकांना खोटं बोलू नका. हे जाऊ द्या. खंडेश्वर वाडीचं जुन्या काळात झालेलं तलाव, त्याची नुसती दुरुस्ती करायची, तरी त्यांना 3 वर्ष अजून दुरुस्ती जमली नाही. तलाव करायचं लांबच राहिलं. आणि मला या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आवाहन करायचे, आपल्या मतदारसंघामध्ये तानाजी सावंत त्यांनी आमदार असताना एखादं नवीन तलाव सुरू करण्याची प्रशासकीय मान्यता असेल, टेंडर असेल, काम सुरू केलेलं असेल, पूर्ण काम केलेलं असेल आणि त्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम घेतला. एकच छोटा तलाव, मोठा सुद्धा नाही. उजनी धरणातलं पाणी आपल्याकडे येईल त्यावेळेस येईल. एकच छोटा तलाव केलेला त्यांनी सांगावं, पत्रकारांनी सांगावं आणि जनतेने देखील सांगावं. एकही पाण्याचा तलाव त्यांनी केलेला नाही, हे ठामपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मागं जे आपण विकास कामं केलेली आहेत त्यातून 500 कोटीचा आज ऊसाचं पेमेंट आपल्या मतदारसंघामध्ये येत आहे. सोयाबीन इतर पिकाचं 500 कोटीचं पेमेंट येत आहे. म्हणजे 1000 कोटी रुपये आज आपल्या मतदारसंघामध्ये येत आहेत. चेहरा मोहरा आपल्या मतदारसंघाचा बदलला आहे. परांडा तालुक्यामध्ये जाताना भूमची वाशीची मॉल आपली बघून म्हणते एवढा मोठा सिंचन आपल्या ह्या परांडा तालुक्याचं झालेलं आहे. आणि तशाच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला हे उजनीचं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायचे. ही सर्व जी कामं केलेत ही एकटे मी केले असं म्हणणार नाही. ह्याच्यामध्ये जे काही आमदार होते, तात्या असतील, ठाकूर साहेब असतील, हे सगळ्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे. परंतु कुणीतरी बाहेरच्या मतदारसंघातलं येऊन काम न करता लोकांना कुठं नेलं पाणी बघायला, न आलेलं पाणी बघायला आपल्या बॉर्डरवर नेलं. आता नशीब समजा पुढच्या वेळेस तर उजनीला नेतील लोक आणि म्हणतील की बघा हे पाणी आपल्याकडे येणार आहे, असं फसवण्याचं काम हे मंत्री महोदय करत आहेत. त्यामुळं मला जास्त या ठिकाणी बोलायचं नाही. आपल्या सर्व पत्रकार बांधवांनी मला नेहमी चांगली साथ दिलेली आहे. जे खरं आहे ते लोकांसमोर मांडण्याची भूमिका आपण सदैव घेतलेली आहे आणि मी पुराव्यासकट ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कसली गोष्ट चुकीची नाही आणि आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वजण नक्कीच आम्हाला सहकार्य करताल याची मला खात्री आहे.